नमस्कार मित्रांनो, एमपीएससी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपणास सांगण्यात आनंद होतो की महाराष्ट्र शासनाचा जो पशुसंवर्धन विभाग आहे, या पशुसंवर्धन विभागामध्ये जवळपास 600 जे पद आहेत, 600 पदांची जी आहे ते परिचर्या पदाची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, फक्त या पदांच्या जाहिरातीसाठी जी पात्रता आहे ती फक्त 10वा वर्ग पात्रता आहे. आपण जर आतापर्यंत या पदासाठी अर्ज भरला नसेल तर आपण या अर्ज भरण्यास अजिबात विसरू नका. या पदांची जी जाहिरात आहे खाली दिलेली आहे आणि ही जाहिरात ही 27/2 यांनी केलेली आहे. या जाहिरातीचं जे वेळापत्रक आहे ते बघूया. ऑनलाईन अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे, हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 4/3/2019 पासून ते 24/3/2000 पर्यंत या पदाची जी आहे ती मुदत आहे आणि ऑनलाईनचा अर्ज आहे महापरीक्षा पोर्टलवर हा अर्ज भरण्यात येणार आहे. आणि या परीक्षेचं जे आहे ते निकाल वगैरे हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर लागणार आहे. परंतु या पदाची निवड जी आहे ते याचे जे अनिमल म्हणजे पशुसंवर्धन विभागाची जी स्वतःची वेबसाईट आहे त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे. तर मित्रांनो, परिचर पदासाठी आपण बघूया आता. परिचर पदाचं जे पद आहे त्या पदाचं नाव आहे परिचर गट ड. वेतन श्रेणी आहे या पदाची 4,440 ते 7,440 आणि ग्रेड पे आहे 1,320 रुपये. हे जे पद आहेत एकूण 6 विभागात भरण्यात येणार आहेत. 600 पद आसपास जवळपास. तर 600 पद कुठल्या विभागात किती आहेत आणि आरक्षण किती आहे हे आपण पाहूया. आणि या पदासाठी थोडक्यात जो आहे ते आपण बघूया की नेमकं काय काय आहे. तर परिचर विभागासाठी जे आहेत ते एकूण 143 पदं आहेत पुणे विभागाकरता. याच्यामध्ये आहेत अनुसूचित जाती 15 पदं, अनुसूचित जमाती 7 पदे, विमुक्त भटक्या जाती 7 आहेत, भटक्या जमाती गट ब आहेत 7, भटक्या जमाती गट क आहेत 2, भटक्या जमाती गट ड आहे 7 आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे. ओबीसी साठी 24 जागा आहेत, ईएसबीसी साठी 23 जागा आहेत, ईडब्ल्यूएस या गटासाठी 14 जागा आहेत आणि राखीव जो खुला गट आहे या गटासाठी 36 जागा आहेत. एकूण जे आहेत ते 143 जागा या पुणे विभागामध्ये भरण्यात येणार आहेत. मित्रांनो, या व्हिडिओसाठी प्रश्नसंचची सिरीज सुद्धा मी तयार करणार आहे. आपण या व्हिडिओला या यूट्यूब चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, परिचर या गटासाठीचा जो अभ्यासक्रमासाठी व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि याचं अभ्यासक्रम विश्लेषण सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की कुठले पुस्तकं वाचायचे त्यांच्या यादीचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आपणास विनंती आहे की आपण ते प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण ते व्हिडिओ तेथून आपण पाहू शकता. आणि विशेष म्हणजे ही जी परीक्षा आहे मित्रांनो, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. आपणास विनंती आहे की आपण ज्यावेळेस फॉर्म भरणार आहात त्यावेळेस आपलं पासवर्ड आणि युजरनेम हे आपल्याजवळ नक्की लिहून ठेवा 2 ते 3 ठिकाणी. कारण काय होतं आहे की आपल्याला जे आहे ते पासवर्ड आणि युजरनेम आपण नंतर विसरता आणि त्यामुळे आपल्याला नंतर आपला निकाल काय लागला आपल्याला हे कळत नाही. बऱ्याच मुलांचे जे आहेत मला आतापर्यंत कमेंटमध्ये आलेलं आहे की सर युजरनेम हरवलेला आहे, पासवर्ड हरवलेला आहे. त्यामुळे आपण कृपा करून 2 ते 3 ठिकाणी आपलं युजरनेम आणि पासवर्ड ठेवून द्या लिहून. मुंबई विभाग आहे. आता पुढचा विभाग आहे मुंबई. त्यामध्ये 67 जागा आहेत. मित्रांनो, पहिल्यांदाच ही परीक्षा ऑनलाईन होत आहे. आतापर्यंत ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होत होती. त्यामुळे आपणास जर आपणास आतापर्यंत सवय नसेल कुठली ऑनलाईन परीक्षा दिलेली तर काही त्यात घाबरायचं कारण नाही आहे. सिंपल पेपर असतो, 90 मिनिटाचा कालावधी आहे, 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर पुढचं जे पद आहे मुंबई विभागासाठी आता बघूया आपण. एकूण 6 जागा आहेत. अनुसूचित जाती जमातीसाठी 4 आहेत, विमुक्त भटक्या जाती त्यांच्यासाठी 3 जागा आहेत, भटक्या जमाती ब ज आहे या गटासाठी या ठिकाणी एकही जागा नाही, भटक्या जमाती क गटासाठी 3 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 0 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा या ठिकाणी 0 जागा आहेत, ओबीसी साठी 7 जागा आहेत, ईएसबीसी साठी या ठिकाणी 11 जागा आहेत आणि ईडब्ल्यूएस या गटासाठी 7 जागा आहेत, खुल्या गटासाठी या ठिकाणी 26 जागा आहेत. अशा एकूण 67 जागा आहेत. जास्त जागा जर म्हटलं तर या ठिकाणी खुल्या गटासाठी 26 आणि एसबीसी या गटासाठी 11 अशा 2 पद आहेत, यांच्यासाठी जास्त जागा आहेत. पुढचा जो विभाग आहे मित्रांनो नाशिक विभाग आहे. नाशिक विभागात जर पाहायचं म्हटलं तर एकूण 93 पदं हे भरायचे आहेत. एकूण 93 पदे भरायची आहेत. त्या 93 पदापैकी ज्या ते अनुसूचित जातीसाठी 9 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत, विमुक्त जाती जे आहेत अ गट यांच्यासाठी 3 जागा या ठिकाणी भरायच्या आहेत. भटक्या जमाती ब गट यांच्यासाठी 2 जागा भरायच्या आहेत. क गट जो आहे त्याच्यासाठी सुद्धा 3 जागा भरायच्या आहेत. भटक्या जमाती ड गटासाठी 3 जागा भरायच्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 4 जागा भरायच्या आहेत. इतर मागास प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी 29 जागा भरायच्या आहेत आणि ईएसबी साठी 15 जागा भरायच्या आहेत. ईडब्ल्यूएस गट जो आहे त्यांच्यासाठी 9 जागा आणि राखीव म्हणजे खुल्या गटासाठी 11 जागा आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं तर नाशिक विभागात 93 जागापैकी सर्वात जास्त जागा जर त्या आहेत त्या 29 जागा आहेत. इतर मागास प्रवर्ग
आणि SBC या गटासाठी आहेत 15 जागा. 3 नंबर जर जास्त जागा म्हटलं तर राखीव गटासाठी फक्त 11 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे. पुढचा जो चौथा गट आहे या ठिकाणी एकूण 6 गटासाठी जागा भरती करण्यात येणार आहे. पुढचा गट आहे तो औरंगाबाद गट. औरंगाबाद गटासाठी एकूण 87 जागा भरायच्या आहेत. या 87 जागांमध्ये जर पाहायचं म्हटलं तर अनुसूचित जातीसाठी 5 जागा भरायच्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी सुद्धा 5 जागा आहेत. जे विमुक्त जाती आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एकही जागा नाही आहे अ गटासाठी. परंतु भटक्या जमाती ब गटासाठी 2 जागा, क गटासाठी 2 जागा, ड गटासाठी सुद्धा 2 जागा आणि विशेष प्रवर्ग या गटासाठी सुद्धा 2 जागा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सर्वात जास्त जागा त्या 2 नंबरच्या आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी 22 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. ESBC गटासाठी 8 जागा आहेत. EWS गटासाठी 9 जागा आहेत आणि अराखीव गटासाठी एकूण 87 पैकी 30 जागा आहेत. म्हणजे सर्वात जास्त जागा जर म्हटलं तर या ठिकाणी अराखीव गटासाठी 30 आहेत आणि इतर मागास प्रवर्गासाठी 22 जागा भरण्यात येणार आहेत. पुढचा जो विभाग आहे मित्रांनो लातूर विभाग. लातूर विभागामध्ये एकूण जे आहेत त्या 22 जागा भरण्यात येणार आहेत. लातूर विभागात एकूण 22 जागा ह्या भरण्यात येणार आहेत. त्या 22 जागाचं जे आहे ते आरक्षण खालीलप्रमाणे आहे. आता बघूया आपण. अनुसूचित जातीच्या ठिकाणी 5 जागा आहेत. जमातीसाठी फक्त 1 जागा आहे. विमुक्त अ गट 0 जागा आहे. ब गट 1 जागा, क गट 2 जागा, ड गट 0, SBC साठी 1 जागा आहे आणि OBC साठी या ठिकाणी फक्त 6 जागा भरण्यात येतील. जे नवीन गट झालेला आहे ESBC यासाठी 4 जागा आहेत आणि EWS गटासाठी फक्त 2 आहेत आणि या ठिकाणी विशेष म्हणजे खुल्या गटासाठी 0 जागा आहेत. अशा एकूण 22 जागांपैकी या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत त्या 6 जागा इतर मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती या ठिकाणी आहेत. पुढचा जो विभाग आहे अमरावती विभाग. या ठिकाणी जवळपास 69 जागा भरायच्या आहेत. हे 69 जागेचं जर विश्लेषण आपण बघितलं तर या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आहेत 11 जागा. अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत. विमुक्त भटका गट जो आहे त्यांच्यासाठी 0 जागा आहे. भटक्या जमाती ब गटासाठी 3 जागा, क गटासाठी 4 जागा आहेत, ड गटासाठी सुद्धा 3 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी 1 जागा आहे. इतर मागास प्रवर्ग याच्यासाठी 17 जागा आहेत. ESBC या गटासाठी 11 जागा आहेत. EWS या गटासाठी सुद्धा 7 जागा आहेत आणि या ठिकाणी खुल्या गटासाठी 7 जागा. अशा 69 जागांपैकी एकूण सर्वात जास्त जर जागा पाहायचं म्हटलं तर इतर मागास प्रवर्गासाठी आहेत. 2 नंबरला जर जागा बघायचं म्हटलं तर ESBC गटासाठी आणि SC या गटासाठी या ठिकाणी आहेत. मित्रांनो पुढचा जो गट आहे तो आहे शेवटचा गट नागपूर. नागपूर या गटासाठी जवळपास 99 जागा ह्या भरण्यात येणार आहेत. एकूण 99 जागांपैकी जे आहेत सर्वात जास्त जागा जर पाहायचं म्हटलं तर ते आहेत अराखीव गटासाठी 24. येथे जर पाहायचं म्हटलं तर अनुसूचित जमातीसाठी भरपूर जागा आहेत. जवळपास 15 जागा आहेत. जमातीसाठी 6 आहेत. विमुक्त जमातीसाठी 3 जागा भरतील आणि भटक्या जमातीचा जो ब गट आहे यांच्यासाठी 4 जागा आहेत. या ठिकाणी भटक्या जमातीचा क गटासाठी 5 जागा, भटक्या जमाती ड गटासाठी 3 जागा. विशेष मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी मात्र 1 जागा भरण्यात येणार आहे. OBC साठी फक्त 12 जागा आहेत. येथे लक्ष घ्यायचं आहे. आणि SVBC नावाचा जो नवीन प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 16 जागा आहेत आणि EWS या गटासाठी या ठिकाणी 10 जागा आहेत. सर्वात जास्त जागा जर पाहायचं म्हटलं तर 89 पैकी या ठिकाणी आहेत. राखीव गट म्हणजे खुल्या गटासाठी 24, नंबर 2ला SBC गट 16 जागा, नंबर 3ला अनुसूचित जाती 15 जागा आणि OBC साठी फक्त 12 जागा आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने हे जागेचं जे आहे ते आरक्षण आपण पाहिलं आहे. याच्यासाठी जर पाहायचं म्हटलं तर मुख्य गोष्टी ज्या आहेत ते शैक्षणिक अर्हता पाहायचं म्हटलं परिचर्या गट ड पदासाठी 18 ते 38 वर्ष वय आहे आणि जे मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे. म्हणजे साधारणतः 43 वर्ष. खेळाडूसाठी अपंगासाठी सुद्धा 43 वर्ष आहे आणि जे अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 55 वर्ष आहे. यासाठी यांनी पात्रता फक्त सांगितले की जे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC म्हणजे फक्त आपल्याला 10वी उत्तीर्ण पाहिजे. आपल्याकरता काहीही दुसरं अवलत नाही आहे म्हणजे आवश्यक नाही आहे. फक्त यांनी संगणक अर्हता सांगितले की ते तुम्हाला उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा यांनी जे 86 प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे त्यापैकी आपल्याकडे कुठलं तरी एक असायचं आहे. यांचं जे गट जे आहे जे वेतन हे आपण पाहिलंच आहे मग 4440 ते 7440 आणि ग्रेड पे जे 1300 रुपये आहे. यांच्या पुढच्या अटी जे आहेत ते आपल्याला पाहिजे महाराष्ट्रातील रहिवासी असावा, मराठी ज्ञान असावे. यांचा जो अभ्यासक्रम जर पाहायचं म्हटलं परिचर गटासाठी ही जी परीक्षा ही आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.
सर्व जे MCQ पद्धतीची असेल आणि सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह पद्धत नाही आहे. सरळ ज्या ठिकाणी लिहिलेलं असते की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह गुण नसतात. यांचा जो अभ्यासक्रम यांनी दिलेला आहे साधारणतः इंग्रजी 20 प्रश्न, मराठी 30 प्रश्न, सामान्य ज्ञान 30 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी 20 प्रश्न. सर्व हे 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल. यांनी याचा अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. हा जो अभ्यासक्रम आहे शॉर्टकटमध्ये आहे. याचं जे विश्लेषण आहे त्याचा व्हिडिओ मी तयार केलेला, आपण तो व्हिडिओ सुद्धा पाहून याच्यानुसार आपण आपलं जे आहे ते अभ्यास नियोजन करू शकता. त्यासाठी स्पेशल मी व्हिडिओ दिलेला आहे. इथे आपण जर पाहायचं म्हटलं तर इंग्रजीमध्ये आपल्याला विचारणार आहेत ते सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड, कॉमन वर्ड, व्होकॅब्युलरी, सेंटेन्स, ग्रामर, फ्रेजेस, मिनिंग, कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज, समानार्थ. मराठीमध्ये म्हणजे आहेत 30 गुणासाठी समानार्थी शब्द, विरोधार्थी, समरसामान्य, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, उपयोग, उतारे यांचा जे आहे ते प्रश्न असतील आहेत. चालू घडामोडी आहेत जागतिक तसेच भारतातील, इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था आणि पर्यावरण. मित्रांनो, या पर्यावरण या विषयावर मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण ते नक्की पाहू शकता. आणि 4 ठिकाणी चौथा मुद्दा यांचा आहे तो लॉजिकल ॲबिलिटी. 10वीचा बेस असणार आहे आणि किती लवकर म्हणजे बुद्धिमत्ता तुम्हाला असणार आहे. किती लवकर व अचूकपणे विचार करून हे आजमावण्यासाठी प्रश्न देणार आहेत. परीक्षा शुल्क हे जे आहे ते साधारणतः खुल्या गटासाठी 300 रुपये आणि राखीव गटासाठी हे 150 रुपये असणार आहेत. आणि आपण जे अर्ज आहे तो महापरीक्षा.government.in या वेबसाईटवर आपल्याला करायचा आहे. त्याचं मी लिंक जी आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. कृपा करून आपणास परत एकदा विनंती आहे की युजरनेम आणि पासवर्ड हे आपल्या जवळ ठेवायचा आहे. आणि फोटो जर अपलोड होत नसेल तर त्या फोटोची साईज जी आहे ती 200x140 आणि 3 ते 50 KB यामध्ये तुम्ही ठेवायचं आहे. आपला ॲड्रेस पत्ता हा व्यवस्थित लिहायचा आहे. अशा पद्धतीने हा अर्ज आपल्याला ठेवायचा आहे. यासाठी जर सेंटरचं जर म्हटलं तर यांना आपल्याला 3 सेंटर हे एक्झाम सेंटर द्यायचे आहेत. जी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी निगेटिव्ह पद्धत नाही आहे. यांनी अजून एक निवड दिली की अंतिम निवड जी आहे ती ऑनलाईन परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार होणार आहे. आणि या पोर्टलवर फक्त गुणांची यादी लागणार आहे, निवड यादी लागणार नाही आहे. याची आपण कृपया दक्षता घ्यायची आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वतः तुम्ही जाहिरात जर अर्ज करत असाल तर त्यासाठी तुम्ही स्वतः ही जाहिरात पूर्णपणे वाचणं आवश्यक आहे. कारण की कुठल्याही परीक्षेला किंवा कुठल्याही युद्धाला जाण्यासाठी पूर्ण परिस्थिती जाणीव असणं हे आवश्यक आहे. त्यामुळे आपण जाहिरात सुद्धा पूर्ण एकाने एक वाचून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व ठिकाणच्या आरक्षणाबद्दलची यांनी माहिती दिलेली आहे. ही परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. समान गुण जर मिळाले तर त्यांची निवड पद्धत आहे त्यांच्या गुणानुसार होणार आहे. लेखनिक जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला अगोदर त्यांना ते निवड द्यायचं आहे, म्हणजे त्यांना तो अर्ज द्यायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास अजिबात विसरू नका. आपल्याला या व्हिडिओचे जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये आपल्याला आपल्याला प्लेलिस्टमध्ये आपला अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रम नियोजन पूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत. ते व्हिडिओ आपण पाहण्यास अजिबात विसरू नका. जय हिंद, जय भारत.